नमस्कार. लहान मुलांना पालकांद्वारे देण्यात येणाऱ्या औषधामध्ये होणाऱ्या 5 कॉमन मिस्टेक. त्यापैकी पहिली म्हणजे चुकीचा डोस देणे. बऱ्याच वेळेस डॉक्टर लहान मुलांचं औषध लिहिताना 0.5 ml असं लिहून देतात. मात्र पालक घरी औषध 5 ml देतात. म्हणजेच अर्धा mlचं औषध 5 ml या पद्धतीने मुलांना चुकीच्या पद्धतीने जात आहे. दुसरी म्हणजे अँटीबायोटिकमध्ये बऱ्याच वेळेस स्टराईल वॉटर हे पावडरमध्ये मिक्स करून द्यायचं असतं. मात्र त्याचं प्रमाण न कळल्यामुळे किंवा ते कशा पद्धतीने मिक्स करतात किंवा ते व्यवस्थित चेक न केल्यामुळे औषध व्यवस्थित बाळकांना पोहोचत नाही. तिसरी चूक म्हणजे लहान मुलांना जर औषध दिलं व 15 मिनिटाच्या आत उलटी झाली तर पालक ते औषध त्यांना परत देत नाही व त्या पद्धतीने लहान मुलांना औषध जातच नाही. चौथी मिस्टेक म्हणजे डॉक्टरांनी लिहून दिलेला कोर्स कंप्लीट न करणे. म्हणजेच डॉक्टरांनी जर 5 दिवसाची औषधं लिहून दिली असेल व लहान मुलांना 2 दिवसामध्ये बरं वाटलं तर उरलेल्या 3 दिवसाची औषधं पालकं देत नाहीत. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यानंतर 5वी मिस्टेक म्हणजे लहान मुलांना एका आजारपणामध्ये डॉक्टरांनी दिलेली औषधे रिपीट करणे किंवा त्याच्या भावाला बहिणीला तेच प्रिस्क्रिप्शन वापरणे व तीच औषधे पुढच्या आजारपणामध्ये किंवा इतर मुलांच्या आजारपणामध्ये देणे हे अत्यंत चुकीचे आहे.